नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत महा एपिसोड आणि महा एपिसोडचा पहिला भाग आपण बघतोय की कमळी आता कॉलेजमध्ये आलेली असते. सगळे मुलं कमळी कमळी मोठा आवाज करून तिला चेअरअप करत असतात. कमळीला सुद्धा आश्चर्य वाटतं की हे पोरं एवढं काय माझ्या नावाने आरडाओरडा करताय. ते म्हणतात की आजची स्पर्धा जिंकणार कोण, कमळी शिवाय आहेच कोण, जिंकणार कोण जिंकणार कोण, जीएस कमळी जीएस कमळी. कमळी म्हणते एक मिनिट शांत व्हा सगळ्यांनी. स्पर्धेला एवढं काय महत्व देताय, एवढं काय लावलंय तुम्ही, महत्वाची नाहीये ती स्पर्धा, भाग घेतलाय मी. जिंकणार की हरणार ते स्टेजवर गेल्यावर कळणार ना, मग आधीच काय एवढं कौतुक चाललंय. तुला काहीच ऐकत नसतात कमळीचं. परत त्यांनी कमळीच्या नावाने सुरू केलेलं असतं की जिंकणार कोण, कमळी कमळी. सगळं काही मुद्दाम चाललेलं असतं. कमळीची वाहवा करत असतात कारण अनिकाला माहिती असतं कमळी हरणार आहे आणि कमळी हरली की मग तोंडावर पडणार, म्हणून तिची जिरवण्यासाठी सगळ्या पोरांना तिचं उदो उदो करायला लावत असतात आधीच. पण ते कोणती पण स्पर्धा जिंकायच्या आधीच जल्लोष केला त्याचा काही उपयोगच होणार नाही. हो, आपण स्पर्धा सुरू झाली, कोण जिंकतं कोण हारतं आधीच कसलं नारेबाजी करताय माझ्या नावाने. अरे जीएस जिंकायलाच लागतं, विद्यार्थ्यांची रोल मॉडेल असते ती. जीएस म्हणजे काय खायचं काम नाहीये. आणि कमळी तू आमची जीएस आहे, तुला जिंकायलाच लागणार आहे. कमळीला ते प्रेशराईज करत असतात, मुद्दाम तिच्यावर दडपण आणत असतात जेणेकरून ती घाबरणार आणि या स्पर्धेमधून माघार घेणार किंवा ती हरणार. ही मुलं चाललेली असतात, कॉम्पिटिशनची वेळ झाली आहे, चला चला. कमळीला मात्र फार असं टेन्शन आलेलं असतं की एवढं महत्व काय देता या स्पर्धेला, हे कुणी मुद्दाम करतंय का. इकडे आता शंभू असतो आणि तेवढ्यात कोणाचा तरी फोन वाजतो. आईने फोन केलेला असतो शंभूला. काय म्हणाले डॉक्टर, इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या बाबांचा इलाज नाही होऊ शकत आहे शंभू. सगळे घरी परत येतोय शंभू. ऐकून मात्र शंभूला फार असं वाईट वाटलेलं असतं. शंभू का बोलत नाहीये तोपर्यंत शंभूने फोन बंद केलेलं असतं. आजपर्यंत बाबा आजारी असून सुद्धा कष्ट करत राहिले, मी शिकावं मी मोठं व्हावं यासाठी नेहमीच त्यांनी मेहनत घेतली. पण तो ज्या आई वडिलांनी माझ्यासाठी इतकं सगळं केलं त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये, माझा उपयोग तरी काय होतंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे होतंय. शंभू आता स्वतःला दोष देत असतो आणि जोर जोरात आता रडायला लागलेला असतो. तुला वाईट वाटतं, तो खूप रडत असतो. आता कॉलेजमध्ये छान असा इव्हेंट असतो, छान अशी तयारी केलेली असते, इतकी जबरदस्त तयारी असते. नयनतारा अन्नपूर्णा आजी आलेले असतात, पत्रकार मंडळी सुद्धा आलेली असतात, त्यांच्या चर्चा चाललेली असते. या कॉलेजची जीएस कमळी प्रसिद्ध आहे बर का, सगळ्याच गोष्टींमध्ये पुढे असणारी मुलगी, गोष्टींमध्ये पुढे असते ती. ऐकले की तिला फारसं काही इंग्लिश येत नाही. ती स्पर्धा कशी जिंकणार यासाठी तर उत्सुक आहे, ती हरणार की जिंकणार. नयनतारा आणि अन्नपूर्णा आजी पुढे आलेले असतात. नयनतारा अन्नपूर्णा आजीला म्हणते, एवढी सगळी व्यवस्था बघून असं वाटतंय की इथे काहीतरी मोठा असा इव्हेंट आहे बघा, काय जबरदस्त अशी तयारी झाली आहे, सगळी कॉम्पिटिशन आहे असं वाटतच नाहीये, मोठं काहीतरी असं वाटतंय बघा. पूर्णा आजी म्हणतात, हो ग खरंच तसं वाटतंय नयनतारा, तिने याकरता खूपच तयारी केलेली दिसते, या अगदी जबरदस्त. सगळ्यांच्या तोंडून फक्त आणि फक्त कमळीचंच नाव येतंय, ज्याच्या तोंडात कमळी कमळी आणि कमळी जिंकणार असं म्हणताय बघा. त्यावेळेला सगळं काही वेगळंच दिसतंय बघा ताई. पूर्ण आजी म्हणतात, तुला खरं सांगू का नयनतारा, या सगळ्याची मला काही कल्पना नव्हती, एवढी काही तयारी, एवढा मोठ्या प्रमाणात हा स्पर्धा होणार आहे आज, खरंच मला काही माहित नव्हतं, इथं आल्यावरच मला कळतंय. कुणी का कशासाठी केलंय मलाही माहित नाहीये ग, मलाही तुझ्यासारखं आश्चर्यच झालंय बघ. नयनतारा अन्नपूर्णा आजी आतमध्ये चाललेले असतात. आता कमळीच्या मोबाईलवर सुद्धा व्हिडिओ क्लिप गेलेली असते की कमळीने स्पर्धा घेतली असं, आणि ती दाखवलेली असतं साधनाच्या मैत्रिणीने साधनाला की बघ ही कमळी नावाची मुलगी आहे, तिचं कॉलेजमध्ये किती मोठा इव्हेंट आहे. ती आता घाबरते, माझ्या कमळीला इंग्लिश बोलता येत नाही आणि आता कमळीने स्पर्धेत भाग घेतलाय, देवी आई तिचं रक्षण कर आणि तिला वाचव ग, तिला ते इंग्लिश येत नाही, आता स्पर्धेत कशी जिंकणार. आता मात्र इकडे अनिकाला रागिणी म्हणते, काय गे हे काय चाललंय, कमळी जिंकणार कमळी जिंकणार, सगळीकडे काय बोंबलत फिरतीये ग. सगळ्यात महत्वाचं त्या कमळीला एवढा डिमांड द्यायची काही गरज नाही, तुला काही अक्कल आहे का ग अनिका. रागिणी आता अनिकाला बोलत असते, का तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय ना, खरंच मला काही कळत नाही, आता माझाच गोंधळ व्हायला लागला. स्टेज पर्यंत तरी कशी येणार आहे ग, या स्टेजवर येऊन ती इंग्लिश बोलू शकते असं तुला वाटतंय का, काही विचार करतीस तू. हरणार 100% हरणार आहे म्हणून तर आधी उदो उदो करायचं, अशी तोंडावर पडणार, मग मात्र आपल्याला मजा येणार बघ. मस्त प्लॅनिंग आहे ना माझा. लोक कमळी हरल्यावर तिला ट्रोल करणार, कळतंय का तुला, मग तिला किती त्रास होणार, शिव्या घालणार, कळतंय का तुला का. कमळीला तोंडावर पडल्यावर कसा तमाशा होणार, त्यासाठी मी आधीच तयारी केलीये, म्हणून एवढं उदो उदो करताय. रगिनी म्हणते, यस अनिका बेबी यू आर ग्रेट. ऋषी आलेला असतो आणि कमळी ऋषीला म्हणते, ऋषी सर मला फार भीती वाटते हो हे सगळं बघून, काय चाललंय, एवढी पब्लिसिटी का करताय, एवढं मोठं काय नाहीये एवढं बाऊ करण्यासारखं, सगळीकडे चाललंय मोबाईलवर व्हिडिओ काय, बॅनर काय, चर्चा काय, काय लावलंय हे ऋषी सर, हे सगळं आहे ना आता मला भीती वाटायला लागली. जिंकतं कोण हरणार हे आधीच थोडी माहिती असते आणि हे लोक काय चाललंय यांचं काही कळत नाहीये. ऋषी सर नावाचं का उदो उदो करताय, मुद्दाम करताय का ऋषी सर, हे सगळी लोक गेली असते आणि ऋषी म्हणतो, कमळी वेडी आहेस का ग,
ती लोक तुला सपोर्ट करताय, त्यांना वाटतंय की तू जिंकावं म्हणून ते तुला चेअरअप करताय. तू सुद्धा जिंकूनच दाखवायचंय त्यांना, त्यांना निराश करायचं नाहीये. काही झालं तरी कमळी तू जिंकायचं आणि जिंकून दाखवायचंय. ऋषीने आता चांगलाच कॉन्फिडन्स दिलेला असतो कमळीला. प्रिपेअर केलंय ना ते मनापासून बोल तिथे. 100% तू प्रयत्न कर सगळं काही व्यवस्थित होण्याचा, व्यवस्थित बोलण्याचा. बाकी कशाचंच टेन्शन घेऊ नको, आपोआप तू जिंकशील. तू तयारी केली आहे ना, मला माहिती आहे. आणि का मुद्दाम हिला खाली पाडण्याचा विचार करत असते. काय फेमस झाली, काय लोक तुला वावा करताय, कमळी 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 कमळी. खरंच किती लोकांना वाटतंय बघ की तू जिंकावं. कमळीला ती अगदी निराश करण्याचा प्रयत्न करत असते. कमळी निराश झाली की ती ऑटोमॅटिकली हरणार, यासाठी अनिका पुरेपूर असा प्रयत्न करत असते. कामिनी आता कोणाची तरी वाट बघत असते. तिने पाहुणे बोलवलेले असतात, ते पाहुणे आलेले असतात. कामिनी म्हणते वा वा वा, नमस्कार, तुमचीच वाट बघत होतो. बघा आता किती लांबून आलात ना तुम्ही. आता एका मुलाला बोलवते, या पाहुण्यांची चहा पाण्याची अगदी व्यवस्था करा, खूप लांबून आलेत बरं पाहुणे. तो मुलगा आता निघून गेलेला असतो. कामिनी म्हणते का हो, कमळी तुमच्याच गावची ना? हो, कमळी आमच्याच गावची. ही सरोज, सरोज म्हणजेच कमळीची आई. हे आमच्या डोळ्यासमोर तर लहानाची मोठी झाली. त्या गावचा सरपंच आहे बरं का. कामिनी म्हणते वा वा वा, नमस्कार नमस्कार. कामिनीला हवी ती माहिती कमळीबद्दल जी असते ते सरपंचाकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असते ही कामिनी. सरोजनं एकटीनं लहानाचं मोठं केलंय बरं कमळीला. नंबर बाई आहे, लई मेहनत घेतली बघा पोरीसाठी तिनं. म्हणते एकटीने का? कमळीचं बाप वडील असेलच ना हो. तिचे वडील आहेत की नाही ते माहित नाही मॅडम आम्हाला. तिचे आजोबा आहे ना, आबा आणि आई दोघांनीच कमळीला लहानाचं मोठं केलं. कमळीने आता इतकं दुखत असतं तरी सुद्धा इतका डोक्याला ताण देते. सरोज, कमळी, साधना या सगळ्या नावांची आता माहिती गोळा करायलाच लागणार आहे. आता ही सरोज कोण आहे, ही गौरी कोण आहे आणि यांच्याच कमळीशी काय संबंध आहे, माहिती गोळा करायलाच लागणार आहे. कामिनी आता विचार करत असते. आता शंभू अगदी निराश झालेला असतो की मी काय करू, माझा काही उपयोगच नाहीये ना. बरोबर आहे, मी आत्ता बरोबर विचार करायला लागलोय. मला शिकण्याचा, मोठं होण्याचा काही एक अधिकार नाहीये. खरं तर मला जगण्याचाच अधिकार नाहीये. मी जगून काय करू? मी काहीही करू शकत नाहीये ना. मी डॉक्टर होऊ शकतो ना इंजिनियर होऊ शकतो. मी जगून उपयोग तरी काय? मी जगण्याचा अधिकारच नाही, गमावलाय. मला आता जगणं शक्यच नाहीये. मी जगतच नाही ना. शंभू आता बावळटासारखं स्वतःच बडबड बडबड करत असतो आणि मला जगायचं नाही आणि त्याने ठाम ठरवलेलं असतं. शंभूने लगेच मोबाईल घेतलेला असतो. मोबाईलवर लाईव्ह लगेच व्हिडिओ तयार करतो की मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर मला ओळखलं आणि माझी ओळखही पटवून दिली की मुळात मला जगण्याचा उपयोग काहीच अर्थ नाहीये किंवा जगण्याचा मला अधिकारच नाहीये. आयुष्यात काहीच करू शकत नाहीये. नालायक मुलगा आहे. आई बापासाठी काही करू शकत नाही ना, डॉक्टर ना इंजिनियर. मी स्वतःच्या पायावर उभा राहून काही शिकूही शकत नाहीये. त्यामुळे मी काहीच जर करत नसेल तर मला जगण्याचा काही एक अर्थ नाहीये. मित्रांनो, तुम्ही मला जाणीव करून दिली मी काय, त्याबद्दल खरंच थँक्यू. शंभूने आता स्वतःला फास लावून घेण्याची सगळी काही तयारी केलेली असते. व्हिडिओ तयार केलेला असतो. तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेला असतो त्याच्या मित्रांना. स्वतः आता फास लटकवलेला असतो आणि स्वतःला आता त्या फासामध्ये गुंतवून स्वतःला तो संपवणार असतो. शंभूने अगदी निर्णय घेतलेला असतो की मला जगायचं नाही. आणि इकडे आता इव्हेंट असा काही रंगात आलेला असतो की बस सगळी पाहुणी मंडळी आलेली असतात. अनिका कमळीला टॉर्चर शेवटपर्यंत करत असते. ते म्हणजे गोड गोड बोलून तिला टॉर्चर करत असते. गोड बोलून तिचं खच्चीकरण करत असते. आणि कमळी सुद्धा इतका विचार करते की खरंच ते आता नर्वस व्हायला लागलेली असते. जे ते कार्यक्रम सुरू करणारे मुलं असतात ते इंग्लिशमधून असे काय बोलत असतात की कमाल. कमळी त्या मुलांकडे बघतच उभी राहिलेली असते. काय सुंदर इंग्लिश बोलताय, फाड फाड. अनिका मात्र फुल कॉन्फिडन्स मध्ये असते. कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असते अनिका की कमळी 100% हरणार, तिला तर काही येतच नाही. त्यामुळे कमळी कसलं इंग्लिश बोलतीये. कमळीसारखंच काही मुलांनी सुद्धा पार्ट घेतलेलं असतो. ते असे फाड फाड बोलत असतात, अजिबात न थांबता बोलत असतात. नयनतारा, अन्नपूर्णा आजी अगदी मन लावून बघत असतात की मुलं खरंच किती हुशार आहे आणि काय काय बोलताय बघा की, किती नॉलेज आहे त्यांना. त्या मुलाचं झालेलं असतं. काही मुलं लगेच खालून जोर जोरात ओरडत असतात, अरे बाद झालं तुझं, कमळीचं भाषण ऐकायचंय, कमळीला बोलवा आणि तिला बोलायला लावा. ते सुद्धा कमळीचंच नाव घेत असतात आणि कमळीने आधी बोला असं सांगतात. तुमची कमळी सगळ्यांना हरवणार आहे, त्यामुळे आधी कमळीला बोलायचा चान्स द्या. सगळी मुलं आता परत कमळी कमळी असं म्हणून चेअरअप करत असतात, टाळ्या वाजवत असतात. पुढची आलेली असते श्रुती पटेल. ती सुद्धा छान बोलण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अनिकाचा नंबर आलेला असतो. अनिकाला बोलवलेलं असतं स्टेजवर. आलेली असते रागिनी आणि कामिनी अशा काही चेकाळायला लागलेले असतात. अनिका अनिका आणि लगेच टाळ्या वाजवतात. फार आनंद झालेला असतो की माझी अनिका आलीये. फुल कॉन्फिडन्स मध्ये आलेली असते. आता अशी काय बोलत असते की बस बायकांविषयी बोलत असतात. बाई हा विषय निवडलेला असतो किंवा एक आई किती किती पार्ट निभावते एक बाई, त्याबद्दल अनिका बोलत असते. आई, बायको, सगळ्या ज्या भूमिका असतात ती एक स्त्री निभावत असते आणि तिच्याविषयी अगदी कॉन्फिडन्सने अनिका बोलत असते. त्यातली एकही भूमिका अनिका निभावत नसते.
पण मात्र बोलत अशी कॉन्फिडन्सने असते की बस. मोठ्या मोठ्या लेडीचे तिने नावं घेतलेली असतात, इंदिरा गांधी वगैरे. त्यांनी काय कारकीर्द केली, कशी काय सगळी राज्यसभा भरवली किंवा सगळा राज्यकारभार बघितला, त्याबद्दल सगळं काही बोलत असते. अशी काय माहिती मिळवलेली असते आणि काने एक नंबर अशी बोलत असते. ज्या स्त्रियांनी काहीतरी प्रगती केली आहे त्याविषयी बोलत असते, किंवा ज्या घरात थांबून घरकाम करतात, मुलांना सांभाळतात, बाहेर कामालाही जातात, त्या सगळ्या स्त्रियांचं भरभरून असं कौतुक केलेलं असतं अनिकाने. अनिका छान अशी बोललेली असते, सगळ्यांनी छान असं ऐकलेलं असतं, कारण ती खरंच मस्तच बोललेली असते. कौतुक करावं असंच अनिका बोललेली असते. आता मात्र अनिकाचं बोलून झालेलं असतं. कमळीने सगळ्यांना बोलताना बघितलेलं असतं. तशी कमळीची धडधड वाढलेली असते. तशी तिला भीती वाटत असते, कारण सगळी तिथे येणारी जी स्टेजवर मुलं मुली असतात एक नंबर असं इंग्लिश बोललेले असतात, कुणीही न अडखळता बोललेलं असतं. आता बिचारी कमळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लोकांच्या मध्ये एवढा मोठा स्टेज शेअर करणार असते आणि स्टेजवरती येऊन बोलणार असते. तिला जरा दडपण आलेलं असतं आणि कमळी कुठेतरी थोडीशी अशी नर्वस असते. मात्र अनिका जेव्हा तिचं भाषण संपतं तेव्हा ती कमळीचं कौतुक करत असते. कमळी ही छान बोलणार आणि ट्रॉफी कमळीच घेणार, मला गॅरंटी आहे. आता मात्र नयनतारा लगेच अन्नपूर्णा आजीजवळ येऊन कुजबूज करते, का हो ताई, ही इतकी कशी बदलली आणि एवढी काय चांगली चांगली वागायला लागलीये, आणि मुळात कमळीविषयी हिला एवढं कसं वाटतंय? अन्नपूर्णा आजी म्हणतात, नयनतारा आश्चर्य वाटतंय ना ग तुला? खरं तर मला सुद्धा आश्चर्यच वाटतंय की ही बदलली कशी, पण ती खरंच बदलली आहे ग, चांगलीच वागायला लागली आहे नयनतारा. नयनतारा तुला माहिती का, तिच्यात जो बदल झालाय ना फक्त आणि फक्त कमळीमुळे बदल झालाय. कमळीमुळे सगळं काही पॉसिबल झालंय बघ. नयनतारा म्हणते, हो का? हो, कमळीने तिला चांगलं वागायला शिकवलं आणि कमळीच्या याच्यानुसार बरोबर ती चांगलं वागायला शिकली आणि खरंच सुधारली अगं. म्हणजे मी कौतुक करत नाहीये, पण अनिका खरंच चांगलं वागतीये आणि कमळीविषयी तर इतका चांगला विचार करते की आपण लक्षात सुद्धा येणार नाही की कमळीचं नीचं आधी भांडण होतं. इतकी छान व्यवस्थित वागतीये कमळीची. आता मात्र सगळी मुलं आतुरतेने वाट बघतात. ती मुलगी म्हणजे आपली कमळी आलेली असते बोलायला. सगळे टाळ्या वाजवतात आणि अजूनही कमळीला ते चेअरअपच करत असतात. आता कमळीच्या जवळ उभा असतो आणि कमळीला फुल असा कॉन्फिडन्स देत असतो की जा तू बिंदास बोल, एक नंबर बोलणारे कमळी. आता देवी आईला आधी हात जोडते आणि आता ती चाललेली असते स्टेजवर. सगळे आतुरतेने वाट बघत असतात ते फक्त आणि फक्त आपल्या कमळीची. निकाला मात्र मस्तपैकी आनंद होत असतो, कारण तिला माहितीये ही कमळी टमळी हरणार, एकही शब्द ती बोलू शकणार नाही. एवढी लोक एवढं सगळं बघितल्यावर तिच्या तोंडातून एक शब्द सुद्धा फुटणार नाही, ही गॅरंटी अनिकाला असते. त्यामुळे अनिका फारच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असते. जर आता साईडला जाते आणि तिथून आता कमळीची गंमत बघणार असते. आता हसत असते की आता हिची कशी फज्जिती होणार आहे बघाच तुम्ही. आता कमळीला सारखं सारखं म्हणत असतात, कमळी या स्टेजवर, कमळी या स्टेजवर. कमळीची काही हिंमत होत नसते. आता कमळीचा हात हातात पकडलेला असतो आणि कमळीला फुल असा कॉन्फिडन्स देतो, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये कमळी, आणि तू आता नर्वस आहे हे मला कळतंय, पण लोकांना एवढं महत्व द्यायची गरज नाहीये. तुला जे वाटतंय, तू जे बोलणार आहे ते आणि अगदी तसंच कर. कुणाचंही दडपण घेऊन उगाच काही करायला जाऊ नको आणि विचार तर अजिबात करू नको. तुझी तयारी केली आहे, तुला जेवढं येतंय ना कमळी, फुल कॉन्फिडन्स मध्ये जाऊन स्टेजवर बोल. कुणाचा काही एक विचार करू नको. तू हरणार की जिंकणार हा नंतरचा भाग आहे. फक्त फुल कॉन्फिडन्स सगळ्यांच्या समोर दाखवणं इम्पॉर्टंट आहे, आणि ते मात्र तू कमळी आधी कर. जा तू बिंदास जाऊन बोल, अजिबात कोणाकडे काही बघून घाबरायचं कारण नाहीये, अगदी बिंदास्त असं बोल. तिने कमळीला इतका कॉन्फिडन्स दिलेला असतो, इतका आधार दिलेला असतो की ऋषी सर म्हणल्यावर काय कमळीला सुद्धा आधार आलेला असतो आणि कमळी आता स्टेजवर जाणार असते. मुली परत म्हणायला लागलेल्या असतात की आजची स्पर्धा जिंकणार कोण? कमळी. कमळी. जोर जोरात आरडाओरडा सुरू झालेला असतो की कमळी कमळी, म्हणजे कमळीने पटकन स्टेजवर यावं आणि बोलायला सुरुवात करावी. आतुरतेने मुला मुली वाट बघत असतात. त्यात काही मुलं आणि निंगी पळत आलेली असते. शंभू लाईव्ह करत आत्महत्या करायला निघालाय. कमळी तुला दिसतंय का? आता मात्र इतकं टेन्शन वाढलेलं असतं की आता स्टेजवरही जायचंय आणि तिकडे शंभूचाही जीव वाचवायचा आहे. शंभूची ती अवस्था बघितलेली असते. कमळी लगेच रडायला लागलेली असते, इतकी घाबरते आणि ऋषीच्या पायाखालची जमीन सरकते की हा शंभू काय वेडेपणा करायला निघालाय. शंभू आईला सुद्धा मेसेज देत असतो आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आईशी बोलत असतो. तो आई तुला वाटायचं ना तुझा मुलगा खूप शिकणार, चांगल्या नोकरीला लागणार, पण नाही ग, मी काहीच झालो नाही. ना चांगलं शिकलो ना चांगल्या नोकरीला लागलो, मी फेल ठरलो ग आई. आई मला नाही जमायचं हे तुझं स्वप्न पूर्ण करायला. खरं तर सगळं संपलंय ग, आता काहीच होऊ शकत नाहीये. मी आता तो फोन बाजूला फेकते आणि म्हणते, ऋषी सर ही स्पर्धा नाही करू शकत आहे, लवकर चला आणि आधी शंभूला वाचवायचंय आपल्याला. काहीही करा आणि शंभूला वाचवण्यासाठी चला. म्हणतो तू येणार नाहीये कुठेच, तू आता स्टेजवर जाणार आणि तू जे तयारी केली आहे ते सगळं काही बोलणार, आणि तू आता लाईव्ह जाणार आहे आणि शंभू सुद्धा लाईव्ह आहे. तू जे बोलणार आहे ते डायरेक्ट शंभूला कळणार आहे आणि तुझ्या बोलण्यातून शंभूला असा काय कॉन्फिडन्स वाढव की शंभूने आत्महत्या थांबवली पाहिजे, आणि तू जे बोलणार आहे त्यातून तर खरंच आत्महत्या थांबवणार आहे
त्यामुळे कमळी तू स्टेजवर जाणं आणि आता बोलायला सुरुवात करणं फार गरजेचं आहे. पण तुम्हाला माहितीये शंभू तुझ्या बोलण्यानेच थांबणार आहे, बाकी कशानेच नाही. त्यामुळे तू जाणं आणि बोलणं फार गरजेचं आहे. पर्यंत ऋषी म्हणतो की मी शंभूपर्यंत पोहोचतो, त्याच्या आधी तू बोललील त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे एकदम पटकन. त्यामुळे तू लगेच स्टेजवर जाती आणि न घाबरता बोलायला सुरुवात करते. अगदी कशाचाही विचार करत नाही आणि अगदी पळतच सुटलेला असतो शंभूचा जीव वाचवण्यासाठी. आता हा शंभू स्टूल घेतलेला असतो आणि स्टूलवर चढलेला असतो. शंभूच्या घराच्या बाहेर सगळे कॉलनीतली लोक जमलेली असतात. ह्या पोराला जर काही झालं तर पोलिसाचं टेन्शन कोण मागं लावून घेणार. ए बाबा उतर खाली, नको काही करू. काही लोक म्हणत असतात शंभू उतर रे, नको असं करू. सगळे लोक शंभू शंभू थांबव जे करतोय ते, पण शंभू काय कोणाचं ऐकायला तयार नसतो. कमळीची आता दुविधा मनस्थिती झालेली असते. शंभूचा जीवही वाचवायचा असतो आणि आता कॉम्पिटिशनसाठी स्टेजवरही जायचं असतं. आता कमळीचं सारखं सारखं नाव घेतलेलं असतं की कमळीने प्लीज स्टेजवर यावं. त्यांना धक्का बसतो की कमळीचं इतक्या वेळेला नाव पुकारलंय तरी सुद्धा कमळी का येत नाहीये. आता मात्र कमळी नर्वस असते, रडायलाही लागलेली असते आणि सगळा शंभूच्या डोळ्यासमोरून चाललेला असतो. तो जो स्वतःला फाशी लावून घेण्याचा प्रयत्न करतो तोच शंभू कमळीला दिसत असतो. मात्र हिम्मत करत करत कमळी आलेली असते स्टेजवर आणि ऋषीने सांगितलेलं असतं तू जे बोलणार आहे ते पण लाईव्ह आहे आणि शंभू सुद्धा लाईव्ह आहे. तुला जर बघितलं तर तो कदाचित फाशी घेण्यापासून माघार घेईल. आता हिम्मत करून स्टेजवर कशी बशी आलेली असते. सगळं मुलं आता टाळ्या वाजवायला लागलेली असतात. कमळीने आता माईक हातामध्ये घेतलेला असतो आणि चांगली हिम्मत अशी एकवटलेली असते. आता मनातल्या मनात म्हणते शंभू स्वतःच्या जीवाचं काही करून घेऊ नको रे बाबा. आता विचार करत असते शंभूचा आणि अनिका मात्र मनातल्या मनात म्हणते गावछाप माझ्या लाईफ मध्ये आली आणि माझ्या वाटणीचं जे होतं ते सगळं काही हिसकावून घेतलं. आता मात्र बघ तुझी कशी फजिती होते. इंग्लिश मध्ये काय दिवे लावणार आहे मला माहितीच आहे की फ्लॉप शो होणार आहे. यस, अनिका महाजनच जिंकणार आहे. कमळी आता बोलायला लागलेली असते, अगदी हळूहळू बोलत असते पण छान बोलत असते. सगळ्यांनाच माहिती असतं कमळीला इंग्लिश येत नाही म्हणून सगळे पोरं तिची थट्टा उडवायला सुरुवात करतात. बापरे एक नंबर बोलतीये ग. अनिका म्हणते पुअर कमळी. ही तर सुरुवात आहे. त्यातला सगळा ऍटिट्यूड कसा गळून पडतो ना बघतच राहा. शंभू अजूनही बोलतच असतो. ती आता शंभू आणि तिचे स्पीच या दोघांमध्ये गोंधळ करत असते. म्हणते मला माहितीये माझी इंग्लिश परफेक्ट नाहीये त्यामुळे प्लीज मला हसू नका, मी ट्राय करते बोलण्याचा. एक पोरगा म्हणतो परत ही भाषण द्यायला सुरुवात करते का स्पीच दे, भाषण नको देऊ रेग्युलर. पोरं कमळीची थट्टा उडवत असते. आता मनातल्या मनात विचार करत असते ऋषी सर पोहोचले असतील का. तेवढ्यात निंगी आणि ऋषी पोहोचलेले असतात. ऋषी दरवाजा तोडतो आणि शंभूने फास लावलेला असतो त्याला खाली ओढतो. आता ऋषीने शंभूचा जीव वाचवलेला असतो. पाणी वगैरे प्यायला देतो आणि आता व्यवस्थित असतो शंभू. रडत असतो, हात जोडतो, मला नाही जगायचंय सर, कशासाठी वाचवलं. ऋषीने आता शंभूला वाचवलेलं असतं. तो रडत असतो शंभूच्या गळ्यात पडून. शंभूने प्रेमाने त्याला सावरायचा प्रयत्न केलेला असतो. मित्रांनो आता बघू ऋषी शंभूला कॉन्फिडन्स देणार का जगण्यासाठी आणि उरलेलं आयुष्य शंभू चांगलं काढणार का की परत असं मरण्याचा विचार करणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.